उद्धव ठाकरे शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर शिंदे शिवसेनेमध्ये जाण्याच्या चर्चेला उधाण आलेलं आहे आणि काही दिवसातच त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे अशा देखील चर्चा आहेत। मात्र खासदार ओमराजे निंबाळकरांना संवाद साधला असता ते पुण्यामध्ये आहेत असं आपल्याला सांगितलं आहे। मात्र खासदार ओमराजे निंबाळकर हे शिवसेनेमध्ये गेल्यानंतर काय होणार किंवा इथल्या गावकऱ्यांना नेमकं काय वाटतं, खासदार ओमराजे निंबाळकरांनी शिवसेनेत जायला पाहिजे किंवा नाही जायला पाहिजे, त्यांच्या गावकऱ्यांशी आपण संवाद साधूयात। काका, खासदार ओमराजे निंबाळकर काय वाटतं तुम्हाला, शिवसेनेमध्ये जाणार आहे? शिवसेनेत जावंच. कशासाठी जायला पाहिजे? काय इथं काहीच होईना गेलंय, सगळं हीच आहे. काय म्हणजे तुम्हाला काय वाटतं नेमकं? हा? कशासाठी? जायला पाहिजे. काय विकास होईल का गेल्यानंतर? हा, गेल्यानंतर विकास होईल. बरं, आणि आधीच जायला पाहिजे होतं का आता जायला पाहिजे? आधीच जायला पाहिजे होते. उशीर झाला काय? हा, उशीर झाला जरा. बरं, काय वाटतं तुम्हाला काका, काय वाटतं? जायला पाहिजे, जाणे योग्य आहे. सत्ता आहे तिकडे, सगळे कामं होत आहेत ना, सत्ता असली तर. तसल्यावर काय कामं मिळतच नाहीत ना. पण ते आता खासदार ओमराजे निंबाळकर हे उद्धव ठाकरेंचे एकदम एकनिष्ठ खासदार आहेत. हो होते, पण आता ते उद्धवपाशी काय राहिलेलं नाही, त्यांच्यावर कामं काही होत नाही, होईना ते म्हणून जाणार आहे तिकडेच. जायला पाहिजे. हो जायला. झालं का बोलणं कधी असं? हो होते, हमेशाच आहे, घरासमोरच आहे मी त्यांच्या घरी. बरं, हो आणि त्यांनी जायला पाहिजे. हो जायला पाहिजे. काय होईल, विकास होईल. हो काय वाटतं काका? चर्चा दादाचे निर्णय घेतील ते आम्हाला मान्य आहे. म्हणजे ते गेले तर तुम्ही त्यांच्या पाठीशी आहे. हां, ते गेले तर त्यांच्या पाठीशी आहो, बरं, नाही गेले तरी त्यांच्या पाठीशी आहो. पण निर्णय योग्य आहे का त्यांचा आता? जे घेतील ते निर्णय योग्य आहे. बरं, काय वाटतं? हा, निर्णय योग्य आहे त्यांचा. फार पूर्वी जावं लागत होतं त्यांनी 3 वर्षाखाली. उशीर झाला, जिल्ह्याचा विकास होईल, त्यानंतर काय मंत्रिपद मिळेल, विकास होईल जिल्ह्याचा आपल्या. मंत्रिपद मिळेल. हा, मंत्रिपद मिळणारच आता. चर्चा आहेत अशा. हा, चर्चा येत अशा. हा, आणि मिळणारच, त्याशिवाय मागासले पण जाणार नाही आपल्या जिल्ह्याचं म्हणा, मराठवाड्याचं. खासदार ओमराजे निंबाळकर शिवसेनेत गेले की त्यांना मंत्रिपद मिळणार आहे अशा चर्चा आहे. मग त्याशिवाय जायचंच नाही ना, काय नाही तर उपयोग आहे जाऊन तिकडे. मग फक्त जाऊन गाव. हा, मग जागेवर राहिलेलंच बरं आहे त्यांनी. हा, पण याला एकनिष्ठ आहेत ते उद्धव ठाकरेंचे. नाही एकनिष्ठ आहेत ना, दोन्ही शेना एकच आहेत. पण आता उगं वेगळे राहिले झालंय त्यांचं. ते शेना दोन्ही एकच आहेत, ते उद्धव सेना काय आणि शिंदे सेना काय. आता पुढे काय ठाकरे बी होतील काय सामील भाजपमध्ये? नाही शिवसेना त्यांचं बोलायचं नाही, आपण आपलं बोलू. त्यांचं कसं आपण बोलू. हा, आपण काय काय वाटतं काका? काय नाही, तरी दादाजी निर्णय घेतील ते योग्य आहे आणि त्यांच्या आम्ही पाठीशी खंबीरपणे गावकरी म्हणून तुम्ही त्यांच्या पाठीशी आहे. खंबीरपणे उभे आहोत. निर्णय घ्यायची योग्य वेळ आहे काही? उशीर झालाय थोडा. उशीर झाला. कधी जायला पाहिजे होतं? 2-3 वर्षाखाली जायला पाहिजे होते. 3 वर्षाखाली जायला पाहिजे. हो, आणि विकास होईल. होईल. आता सध्या विकास होईल, मंत्रिपद आल्यावर काहीतरी होईल. गावाचा विकास, जिल्ह्याचा विकास, महाराष्ट्राचा विकास, सगळ्याचा विकास होईल. आता बघा, उद्धव ठाकरे शिवसेनेकडून महाराष्ट्रामध्ये 1 नंबरच्या मताधिक्याने म्हणजे 3.5 लाख मतदान घेऊन ते निवडून आलेले आहेत. आता पुढे 29ला काय होईल? मग काय होईल हीच होणार, निवडूनच येणार. कुठे बी गेले ते निवडून येणार. कुठं बी जाऊ द्या, तुम्ही त्यांच्या पाठीशी आहे. खंबीरपणे उभे आहोत. गावकरी खासदारांच्या पाठीशी आहेत असं म्हणतायत. काय वाटतं काका? नाही, मी बोललो की काय पण आता काय निर्णय घ्यायला पाहिजे? ती महाग जायला पाहिजे होतं, उशीर झालाय. उशीर झालाय. जायला पाहिजे होतं. जायला पाहिजे मागच. काय वाटतं तुम्हाला? दादा जे जे निर्णय घेतील ते आम्हाला गावकऱ्याला मान्य राहील. पण एवढे दिवस एकनिष्ठ राहिलेले उद्धव ठाकरे. राहिल्यात, पण पुढल्या दृष्टिकोनातून भाऊ विकास म्हणा, काय त्यांचा निधी यायचा म्हणा, मग त्या ह्यानं येणं झालं ना. जायला पाहिजे. जायला पाहिजे. गेले की आम्ही तुम्ही त्यांच्या पाठीशी आहे. हां, जो दादा घेतील ते आम्हाला मान्य राहील गाववाल्याला. विकास होईल. हां, विकास होईल. इकडे दुसरीकडे आता ते राणा जगजितसिंह पाटील भाजपमध्ये आहेत आणि आता हे पण शिवसेनेत, म्हणजे हे दोघं एका पक्षात झाले. पहिल्यापासून हे दोघं विरोधात. पुढे कसं व्हायचं? आता काय दोघांचं अजून काय होईल काय सांगावं भविष्यात. अजून दोघं एक ठिकाणी येतील बी. दोघं एकत्र येतील. काय आता बेकार समजा युती असल्यामुळे येणारच की. समजा दोघा एकूणमेकांना त्याचं हार्डवेअर बी असलं तर समजा बोलायचं नाही, पण त्या युती आहे ना त्यांची, इथे धर्म पाळावा लागेल. ती पाळतील ना पाळतील ती गोष्ट वेगळी राहिली. हां,
एकंदरीत आपण जर पाहिलं तर ही गोवर्धनवाडीचे नागरिक आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत. खासदार ओमराजे निंबाळकर यांना हे लहानपणापासून ओळखतात आणि त्यांनी शिवसेनेत जायला पाहिजे असं बहुतांश ग्रामस्थ जे आहेत ते त्यांचं मत आहे आणि आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत गावकरी म्हणून असं सुद्धा ते म्हणत आहेत. कॅमेरामॅन विनोद उमनाबादकरसह मी श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव, गोवर्धनवाडी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.